येस, जेव्हा मी प्रेमात पडले तेव्हा मी कविता करायला लागले. मग ब्रेकअप झाल्यानंतर मग पुढच्या कविता आल्या. मग त्याच्यानंतर प्रेम फक्त एका माणसापुरतं नाही राहिलं. मग ते पुणे मुंबई नावाची पण एक कविता आहे. एक कलाकार म्हणून वावरताना त्रास झालेल्या काही कविता आहेत. कलाकार म्हणून मिळालेल्या प्रेमाविषयीच्या काही कविता आहेत. एक रॅन्डम एक ह्युमन बिंग, एक मुलगी म्हणूनच्या काही कविता आहेत. म्हणजे अशी सुरुवात झाली प्रेमापासून आणि नंतर मग वेगवेगळ्या गोष्टींमधून म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी कवितांमध्ये येऊ लागल्या. आणि हा मी सांगेन तुला की या 2014-15 मध्ये केलेल्या जास्त कविता आहेत. 70% कविता तेव्हाच्या आहेत. त्याच्यानंतर मी मध्ये काही लिहिलंच नाही, कारण ओशो म्हणाले एका वाक्यामध्ये, मी माझ्या कानावरून गेलं ते, की जो लाईफ आप जी नहीं सकते हो वो आप लिखते हो. म्हणले हे असं आहे म्हणजे मी हे जगत नाहीये म्हणून मी हे लिहायला बघतेय. म्हणजे मी त्याच्यातून आनंद मिळवतेय, जगणं प्रेफर करत नाहीये. ओके.